अरे बाबा, मुंबईला मी नेहमीच जातो। दुपारीच मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो। मुंबईला प्रत्येक वेळेस कामाशी मला जावं लागते आणि मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे विकासाच्या दृष्टिकोनातून, काही राजकीय चर्चेतून नेहमी काम असते। त्याच्यामुळे नवीन काय, आज मुख्यमंत्र्यांना मी नेहमी भेटतो, उपमुख्यमंत्र्यांना भेटतो, काही राजकीय चर्चा असतात, काही डेव्हलपमेंटचे कामं असतात, काही आणखी काही चर्चा असतात, तर ते करावं लागते। त्यात नवीन काय, आज निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सगळे एनडीएचे घटक आहे, सगळ्यांच्याच भेटी घ्यावं लागते, सगळ्यांशी भेटत राहावं लागते, काही कमी जास्त असल्यावर चर्चा करावं लागते, काही आम्हाला काही सजेशन पाहिजे असेल, काही आम्हाला त्यांच्यावर मार्गदर्शन पाहिजे असेल, काही त्यांच्याशी आम्हाला विरोध करावं लागत असेल, काही आम्हाला राजकीय त्यांच्याशी चर्चा करावं लागत तर भेटावंच लागते। असं आहे की नेहमी विकासाच्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या, प्रत्येकाला विकास कामाबद्दल आम्ही लेटर देत असतो, चिठ्ठी देत असतो, काही मागण्या करत असतो। आता एअरपोर्टच्या संदर्भातसुद्धा ज्या एअरपोर्टवर ते उतरले त्या संदर्भातसुद्धा आमची चर्चा झाली की एअरपोर्ट लवकर सुरू झालं पाहिजे, एअरपोर्टमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी चांगला पैसा दिला, ते काम गतीने झालं पाहिजे, तिथे रनवे लवकर रेडी झाला पाहिजे, नाईट विजन लाईटसुद्धा लावून दिले, ते सुद्धा लवकर झाले पाहिजे। हे सगळं देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ऑलरेडी बेलोरा एअरपोर्ट चांगलं डेव्हलप झालेलं आहे, त्या संदर्भातसुद्धा अनेक चर्चा झाल्या। तर आज डेव्हलपमेंटच्या विषयी राज्यकर्त्यांशी बोललं नाही तर डेव्हलपमेंट कसं होईल, काही डेव्हलपमेंटच्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधलं नाही तर डेव्हलपमेंटकडे काम कसं होईल। तर मला असं वाटतं की राज्याचे उपमुख्यमंत्री हे डेव्हलपमेंटचं विजन घेऊन काम करतात, राज्याच्या विकासासाठी काम करतात आणि ते स्वतः एखादा प्रोजेक्ट जर अनकम्प्लीट राहिला तर स्वतः विचारतात की हे काम का नाही झालं, ते काम का नाही सुरू झालं, ते डेव्हलपमेंट का नाही झालं। तर अशा अनेक डेव्हलपमेंटच्या विषयावरसुद्धा चर्चा झाल्या आणि आतासुद्धा मुख्यमंत्र्याकडे काही डेव्हलपमेंटचे विषय आहे, काही राजकीय विषय आहे, त्यावर चर्चा करायची आहे, म्हणून मी जात आहे। मी आधी सांगितलं, आताही सांगतो, देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अमरावतीच्या जागेबद्दल निर्णय घेतील। खासदार नवनीत राणांनी कुठल्या चिन्हावर लढलं पाहिजे, कोणत्या पक्षाकडनं लढलं पाहिजे, एनडीएचे घटक म्हणून लढलं पाहिजे की भाजपकडनं लढलं पाहिजे, हे वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल आणि मी एनडीएचा घटक म्हणून जो काही वरतून निर्णय येईल देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्र्यांकडनं त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि ताकदीनं त्यांचा उमेदवार युवासेना पार्टी निवडून देईल। देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकेत दिले अमरावतीचा उमेदवार कमळाचा असेल तर पक्षप्रवेशाचे काही निश्चित झालं का चिठ्ठीमध्ये? जेही त्यांनी संकेत दिले त्याचे स्वागत करतो मी आणि त्या स्वागताबद्दल आम्ही एकमताने युवासेना पार्टीतर्फे ठराव घेतला, सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला, जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवर येईल त्याचं स्वागत केलं जाईल आणि ताकदीनं युवा स्वाभिमान पार्टी ही ताकदीनं एनडीएचा घटक म्हणून भाजपसोबत ताकदीनं उभे राहील आणि प्रचंड बहुमताने भाजपचा उमेदवार निवडून देईल। हिंदी में जानना चाहेंगे कि क्या कहेंगे कि नवनीत राणा का जिस तरीके से अभी तक उम्मीदवारी जाहिर नहीं हुई है और ना ही बीजेपी में शामिल हो पा रही है, क्या कहेंगे? नहीं, मैं पहले ही कहा है, देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी, देश के गृहमंत्री अमित शाह साहब, राज्य के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब, ये वरिष्ठ लेवल पे जो निर्णय लेंगे अमरावती के लिए वो एनडी के घटक के नाते हमें मंजूर रहेगा। युवा स्वाभिमान पार्टी का मैं अध्यक्ष के नाते मैं पहले भी कहा है कि जो देश के प्रधानमंत्री डिसाइड करेंगे उसका हम पूरे खुले दिल से स्वागत करेंगे और एनडीए घटक के नाते अगर वो सीट नवनीत राणा को मिलती है भाजपा की तरफ से तो युवा स्वाभिमान पार्टी ताकत से काम करेंगी और उनको बहुमत से चुन के लाएंगे। आपल्यासोबत अडसूळ देखील येणार आहेत आज काही? अडसूळ आमच्यासोबतच आहे, अडसूळ आमच्यासोबतच आहे, ते माजी खासदार आहे, अमरावती जिल्ह्याचे एकनाथजी शिंदे साहेबाच्या गटाचे नेते आहे आणि मी पहिलेही सांगितलं, आताही सांगितलं की आम्ही सगळे मिळून एनडीए सोबत आहे आणि भाजपचा उमेदवार तिथे उभा राहील तर आम्ही सगळे मिळून तिथे काम करू आणि भाजपच्या उमेदवाराला निवडून देऊ।
बीजेपी की तरफ से कुछ बोला गया है नवनीत राणा जी के लिए, क्या कहेंगे? बीजेपी की तरफ से मुझे लगता है देश के प्रधानमंत्री जी ने भी काम देखा है नवनीत राणा का, देश के गृह मंत्री जी ने देखा है और बड़े बीजेपी के विचारों के साथ, बीजेपी के नेताओं के साथ हमेशा नवनीत राणा ने मिल के काम किया है। तो मुझे लगता है जो भी ऊपर लेवल पे निर्णय लेंगे उसका हम स्वागत ही करेंगे और देश के गृह मंत्री अमित शाह जी भी जो निर्णय लेंगे उसके लिए हम पॉजिटिव विचार करके उनके स्वागत करेंगे। कहीं ना कहीं कोर्ट में भी एक फांस बसी थी, उसके ऊपर क्या कहेंगे आप? कोर्ट में भी जो चल रहा है केस, उसको लेकर क्या कहेंगे? नहीं, न्यायालयीय प्रक्रिया है, उसमें मेरा बोलना उचित नहीं है। जो भी न्यायालय निर्णय देगा उसका हम स्वागत ही करेंगे। आता बैठक म्हणाले की भाजपचा उमेदवार असेल म्हणजे नवनीत राणांचा भाजपचा प्रवेश निश्चित झाला असं समजायचं का? नाही, मी तर काही समजा म्हणून म्हणत नाही तुम्हाला, पण मला असं वाटतं की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलले आहे की भाजपची सीट आहे अमरावतीमध्ये, भाजपचाच उमेदवार उभा राहील आणि त्यांनी संकेतसुद्धा दिले आहे की नवनीत राणा या पूर्ण 5 वर्ष भाजपसोबत राहिल्या, ताकदीनं भाजपची बाजू मांडली, भाजपच्या विचाराला पुढे नेण्याचं काम केलं। जर खासदार नवनीत राणांनी इतक्या ताकदीनं भाजपचा साथ दिला त्यावर फडणवीस साहेब बोलले की भाजपची सीट राहील आणि भाजपचाच उमेदवार उभा राहील। हो, आता कोणाच्या भेटीसाठी जाता एवढं सांगा? मी आधी सांगितलं, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्यानं राज्याच्या विकासासाठी मला त्यांना भेटत राहावं लागते। आमच्या जिल्ह्याच्या विकासाचे काही प्रश्न असतात, राजकीय काही विषय असतात, त्या घडामोडीच्या माध्यमातून नक्कीच एकनाथजी शिंदेंना मी भेटणार आहे आणि नक्कीच त्यांच्याशी चर्चा करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।